हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत NMMS किंवा MTSC परीक्षेसाठीचे जे कूट प्रश्न आहेत त्याचा पार्ट 1. तर बघूयात प्रश्न काय होते. मीनाचा गुणानुक्रमे वरून 9वा क्रमांक असून खालून 40वा क्रमांक आहे, तर तिच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती? आता मीनाचा गुणानुक्रमे कितवा क्रमांक आहे? वरून 9वा क्रमांक आहे, म्हणजे जर मीना इथं असेल, ठीक आहे, मीना वरून कितवा क्रमांक आहे तिचा? 9वा क्रमांक आहे. आणि खालून जर मोजलं तर तिचाच कितवा क्रमांक आहे? 40वा क्रमांक आहे. म्हणजेच काय करायचं की ह्या दोघांची खालून वरून कितवा आहे? 9वा आणि खालून कितवा आहे? 40वा. म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती येते? 49. पण आता बघा इथं वरून पण एकदा मीना मोजली जाते आणि खालून पण एकदा मोजली जाते, म्हणजेच त्या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यामधून एक वजा करायचं. का वजा केलं? कारण मीना 2 वेळा मोजली गेली. ज्यावेळेस वरून मोजलं जातं त्यावेळेस पण मोजली गेली आणि खालून मोजली गेली त्यावेळेस पण. म्हणजेच 49 वजा 1 केल्यानंतर 48 हे तुमचं, म्हणजे त्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? तर 48 ही संख्या असणार आहे. कसं केलं अजून एकदा बघा. इथं वजा 1 का केलं? तर मीनाचा वरून कितवा क्रमांक आहे? 9वा आणि खालून कितवा क्रमांक आहे? 40वा. म्हणजे 40 अधिक 9 केले 49 आले. पण मीना 2 वेळा मोजली गेली. ज्यावेळेस वरून मोजली त्यावेळेस 9वी मीना होती आणि खालून मोजली त्यावेळेस 40वी मीना होती. म्हणजे मीना 2 वेळा मोजली, त्यातनं 1 वेळा मीना वजा केली. म्हणजेच काय आलं तुमचं उत्तर? 48 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात आपण. रमेश गुणवत्तेप्रमाणे 66 विद्यार्थ्यांच्या वर्गात 22व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, 66 विद्यार्थी आहेत आणि रमेशचा क्रमांक कितवा आहे? 22वा. जर शेवटच्या किमान गुणधारक मुलास विद्यार्थ्यास क्रमांक 1 दिल्यास सतीशचा क्रमांक कितवा? म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय विचारले की सतीशचा वरून 22वा क्रमांक आहे, तर खालून कितवा हे विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा वरून दिलेलं आहे आणि खालून विचारलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल? 66 वजा 22 केले, म्हणजेच सतीश सोडून किती मुलं आहेत? काय करणार आपण? त्याचा 22वा क्रमांक आहे, म्हणजेच सतीश जर 22वा मुलगा असेल तर राहिले किती मुलं? 44 मुलं राहिले. ठीक आहे, सतीश सोडून 44 मुलं राहिले, म्हणजे सतीशच्या खाली किती मुलं असणार आहेत? 44 मुलं असणार आहेत. बरोबर आहे. ते 44 आणि सतीश हा 1, म्हणजे सतीशचा नंबर पुन्हा 44 नंतर खालून 45वा कोण असणार आहे? सतीश असणार आहे. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल? 45 हे उत्तर असणार आहे. कसं केलं? आता इथं समजा की तुमच्या वर्गामध्ये 66 विद्यार्थी आहेत आणि 22व्या क्रमांकावर तुमचा नंबर आहे. ठीक आहे. तर सॉरी, इथं रमेश घ्यायला पाहिजे होता, आपण इथं रमेशच घेतलेला आहे. रमेशचा गुणवत्तेप्रमाणे 22वा क्रमांक आहे. कुठून? वरून क्रमांक आहे. आता खालून कितवा हे काढण्यासाठी काय केलं आपण? टोटल विद्यार्थी किती आहेत? 66. त्याच्यामधून 22 म्हणजे सतीश सहित जो 22वा क्रमांक आहे, पहिले 22 वजा केले तर राहिले किती? 44. पण सतीशच्या खाली किती विद्यार्थी आहे? रमेशच्या खाली किती विद्यार्थी आहेत? 44 आहेत. म्हणजे 44 अधिक 1 केल्यानंतर 45वा क्रमांक हा कोणाचा असणार आहे? तर रमेशचा क्रमांक असणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल? 45 हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा. एका वार्षिक परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गणेश गुणानुक्रमे 13वा आला. ठीक आहे, आणि खालून 30व्या क्रमांकावर आला, म्हणजे त्याचा वरून क्रमांक मोजला तर 13वा आला आणि खालून क्रमांक कोणाचा? तर गणेशचा. गणेशचा जर वरून क्रमांक मोजला तर 13वा आला आणि खालून क्रमांक मोजला तर कितवा आला? 30वा आला. म्हणजे गणेश 2 वेळा मोजला गेला, हे तर क्लिअर झालं तुम्हाला. जर त्या वर्गातील हे काय आहेत? टोटल 5 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, 5 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये गणेश वरून 13वा आणि खालून कितवा आहे? 30वा आहे. जर त्या वर्गातील 8 मुले किंवा विद्यार्थी नापास झाले असतील तर त्या वार्षिक परीक्षेस किती विद्यार्थी बसले हे विचारले. आता टोटल 5 विद्यार्थी किती आहेत हे काढावं लागेल तुम्हाला. गणेशचा कितवा? वरून 13वा आहे आणि खालून 30वा आहे. म्हणजेच 13 अधिक 30 केल्यानंतर किती होतात? इथं 43 होतात. पण गणेश इथं किती वेळा मोजला आहे? 2 वेळा मोजलेला आहे. म्हणजेच इथं किती झालं? 42 झालं. 42 विद्यार्थी हे काय झाले? पास झालेले झाले. टोटल 5 विद्यार्थी किती आहेत? 42. आणि नापास किती आहेत? नापासची संख्या किती आहे? 8 आहे. म्हणजेच 42 अधिक 8 किती झाले? 50 विद्यार्थी काय असणार आहेत? त्या परीक्षेसाठी बसलेले असणार
आहेत. ठीक आहे, अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता. फक्त इथं काय केले, पहिल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही जो कॉन्सेप्ट वापरलाय तोच इथं वापरायचा आहे. गणेशचा वरून 13वा आणि खालून 30वा आहे, म्हणजे 13 अधिक 30 केला आणि वजा 1 केला, म्हणजे 5 विद्यार्थ्यांची संख्या किती झाली, 42 झाली. आणि त्या वर्गातील 8 मुले काय झाली, नापास झालेली आहेत. म्हणजेच 42 अधिक 8 केल्यानंतर काय येतात, 50 विद्यार्थी हे काय झालेले आहेत, त्या परीक्षेमध्ये बसलेले आहेत, असं तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रवीण हा कबीरपेक्षा उंच आहे. आता जो उंच आहे त्याला काय करायचं की 2 टोकं करायची. प्रवीण हा कोणापेक्षा उंच आहे, प्रवीण हा कबीरपेक्षा उंच आहे. कबीर हा रहीमपेक्षा उंच आहे. कबीर हा उंच आहे कोणापेक्षा, रहीमपेक्षा उंच आहे. ठीक आहे, सुधीर हा तनेशपेक्षा उंच आहे. आता ह्या सगळ्यांचा काही संबंध नाहीये, इथं आपण सुधीर लिहूयात. सुधीर हा कोणापेक्षा उंच आहे, तनेशपेक्षा उंच आहे. आणि तनेश हा कोणापेक्षा उंच आहे, तनेश हा कबीरपेक्षा, म्हणजे तनेशच्या इकडं कोण येईल, कबीर येईल. इथं कोण येईल, कबीर येईल. म्हणजे काय झालं की याच्यामध्ये हा असा एक क्रम लागला, सुधीरपेक्षा, सुधीर हा तनेशपेक्षा उंच आहे आणि कबीर हा तनेशपेक्षा उंच आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन संबंध भेटले आपल्याला. म्हणजेच इथं बघा, इथं तुम्हाला काय भेटेल की कबीर इथं आहे आणि कबीर इथं आहे. ठीक आहे, म्हणजेच कबीर पेक्षा उंच कोण भेटला, तनेश भेटला. म्हणजे आपण जर याचा संबंध लावला तर असा लागू शकतो, एकतर प्रवीण इथं येईल किंवा इथं कुठंतरी येईल सुधीर. ठीक आहे, नंतर काय येईल, तनेश कबीरपेक्षा उंच आहे म्हणजे तनेश इथं येईल, नंतर इथं येईल कबीर आणि शेवटी काय येईल, रहीम येईल. तर तुम्हाला काय विचारले, सर्वात बुटका कोण, म्हणजे इकडच्याचा तुम्हाला काही संबंधच नाहीये. तुम्हाला इथं विचारले सर्वात बुटका कोण असणार आहे, तर रहीम हा सर्वात बुटका असणार आहे. फक्त काय केलंय की आपण त्यांनी जे दिलेलं आहे, जो उंच आहे त्याच्याकडे जे बाणाचे टोक आहे ते 2 दाखवायचे आणि जो लहान आहे, बुटका आहे, त्याच्याकडे 1 टोक दाखवलं की तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. विनायक हा मोहनपेक्षा उंच आहे. म्हणजेच विनायक जर इथे लिहिला आपण, विनायक हा कोणापेक्षा उंच आहे, मोहनपेक्षा उंच आहे. परंतु तो रमेश एवढा उंच नाही. कोण, विनायक. विनायक हा कोणापेक्षा उंच नाहीये, रमेशपेक्षा. म्हणजेच रमेश जर इथे लिहिला आपण, रमेशपेक्षा उंच नाहीये विनायक, म्हणजेच रमेशपेक्षा लहान आहे विनायक. ठीक आहे, विनायक हा रमेशपेक्षा लहान आहे. जयंत हा दामोदरपेक्षा उंच आहे. जयंत हा उंच आहे कोणापेक्षा, दामोदरपेक्षा. पण मोहनपेक्षा बुटका आहे. मोहनपेक्षा कोण बुटका आहे, दामोदर. सॉरी, जयंत हा मोहनपेक्षा बुटका आहे, म्हणजे मोहन उंच झाला जयंतपेक्षा. तर या गटात सर्वात उंच कोण. आता ह्याचा जर क्रम लावला तर तुम्हाला काय भेटेल बघा. सगळ्यात उंच कोण झाला इथं, रमेश. रमेश, आता बघा विनायकपेक्षा विनायक मोठा आहे मोहनपेक्षा, पण विनायकपेक्षा मोठा कोण आहे, रमेश. म्हणजे सगळ्यात रमेश झाला उंच. रमेश नंतर विनायक येईल, विनायक नंतर कोण आहे, मोहन. मोहन नंतर येईल जयंत आणि जयंत नंतर कोण येणार आहे, दामोदर. तर या गटात सर्वात उंच कोण, तर सर्वात उंच कोण येणार आहे, तर रमेश हा सर्वात उंच येणार आहे. कसं काढलं अजून एकदा बघूयात आपण हे. विनायक हा मोहनपेक्षा उंच दिलाय, रमेश हा विनायकपेक्षा उंच दिला. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये रमेश सगळ्यात उंच झाला. रमेश नंतर लहान कोण झाला, विनायक झाला. विनायक नंतर मोहन, मोहन नंतर जयंत आणि सर्वात बुटका कोण झाला, तर दामोदर झाला. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, या गटात सर्वात उंच कोण. उंच म्हटल्यानंतर कोण येईल, रमेश येईल आणि सर्वात बुटका विचारलं तर तुम्हाला कोण येईल, दामोदर येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण 5 प्रश्न कूट प्रश्नमधील बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे काही प्रश्न कंप्लीट करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ टाकल्यानंतर पाहता येतील. थँक्यू.